कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ग्रंथात लिहिलं होतं, कलियुगात विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या 3 स्त्रियांच्या आधारे त्रिनयना देवी 3 महाशक्ती भूमी, अग्नी, जल यांच्यामध्ये संचार करेल। त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या 3 जणी म्हणजे मनोरमा, इंद्राणी आणि नेत्रा। मनोरमा हयातच नाहीये, पण ती इंद्राणीचं लग्न झालं नाहीये, म्हणजे नेत्रा नेत्रा जलतत्व आहे। वरोनी जलाला नेत्राशी अद्वैतचा विवाह झालाय, पण ती म्हणजे विरोचकाचा सेवक अद्वैत। जरी काळ गिळण्यास दोघा सतावे, विवाहास उशाप समजून जावे। उशाप म्हणजे नेत्रा आणि अद्वैत दोघांनाही मृत्यूयोग होताच की, आणि त्यांच्या विवाहानंतर दोघांचाही मृत्यूयोग टळला। तरी क्रूर नियतीना विश्राम देई, विरोचक तुझा जीव घेण्यास येई। बंटी म्हणजे या युगात सुद्धा विरोचक येणार आहे। जीव घेणार? कोणाचा जीव घेणार? सेवकाचा, अद्वैतचा। तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घेई। मनी विष लेऊनी पोसूनी तुझला, वधाया तुला चालली कारवाई। यशोदा विरोचक बनून येईल आणि देवकीचा जीव घेईल। देवकी म्हणजे जन्मदात्री, यशोदा सांभाळ करेल। अद्वैतची जन्मदात्री ममता, ममता देवकी, आणि मग अद्वैतची यशोदा म्हणजे मी ममताला मारलं आणि मग मी अद्वैतचा जीव घ्यायला निघाले होते, म्हणजे अद्वैत विरोचकाला दगा दिलेला सेवक, आणि मी ताई, मी विरोचक आहे बंटी। विरोचक? राक्षस, विरोचक राक्षस, ज्याने त्या त्रिनयने बरोबर युद्ध केलं तो राक्षस मी आहे। मी बंटी, मी। मला वाटत होतं मी अद्वैतला प्रॉपर्टीसाठी मारण्याचा प्रयत्न करते, पण नाही, हे विधिलिखित होतं, हे लिहून ठेवलं होतं। कारण अद्वैत सेवक आहे विरोचकाचा,
आणि मी विरोचक आहे. त्याने विरोचकाचा विश्वासघात केलाय. युद्धात तो त्रिनयना देवीला सामील झाला होता. म्हणून म्हणून मी सूड उगवतेय, त्रेतायुगातला सूड. म्हणून घडतंय सगळं. काय चाललंय काय? आधी तो ग्रंथ, मग पेट्या, मग नाग आणि आता विरोचक. ताई ताई राक्षस आहे. बोल ना बंटी काहीतरी. मी विरोचक आहे, विरोचक राक्षस. शक्ती आहे माझ्याकडे, शक्ती आहे म्हणून कोणी हरवू शकत नाही मला आता. म्हणून बंटी, म्हणून मी पेटीला हात लावू शकत होते. तो नाग मला मदत करतोय कारण मी राक्षस आहे, विरोचक आहे मी. मला कोणीही हरवू शकत नाही, कोणीच नाही. ही फक्त रुपाली मात्र नाहीये बंटी, राक्षस आहे, विरोचक राक्षस. विरोचक आहे मी, शक्ती आहे माझ्याकडे बंटी, शक्ती आहे. या कलियुगात अद्वैत नेत्राचा सारथी आहे म्हणून तिच्यावरचा मृत्यूयोग टळला. हरकत नाही, पण आता मी विरोचक आहे, शक्ती आहे माझ्याकडे. आता मी थांबणार नाही, हरणार तर नाहीच नाही. ती त्रिनयना शत्रू आहे माझी, मी शत्रूला हरवणार. आता थेट युद्ध त्रिनयनेशी. बंटी बंटी, मला निघायला हवं बंटी. खूप काही गोष्टी करायच्यात मला, खूप काही घडणार आहे माझ्या हातून. निघते मी बंटी, खूप गोष्टी घडणार आहेत माझ्या हातून. तो नाग मदत करेल आपल्याला, गुलाम आहे तो आपला. त्या नागाच्या मदतीने त्रिनयनेला हरवेन मी. लक्षात येते? घाबरायचं नाही बंटी, अजिबात घाबरायचं नाही. आणि त्या नागाला तर नाहीच नाही. हं, येते मी, दार लावून घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.